नमस्कार, कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत झणझणीत असं चुलीवरचं ओले काजू टाकून चिकन रस्सा। चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। इकडे मी रस्सा बनवण्यासाठी वाटण काढून घेतलेलं आहे आणि 5 ते 6 उभे चिरून कांदे घेतलेले आहेत, ते भाजून घेते। आलं थोडंसं, लसूण आणि हिरवी मिरची। इकडे ओले काजू चिकनमध्ये टाकायचे आहेत, त्यासाठी कापून त्यातले आतले ओले काजू काढून घेत आहोत। आम्ही आत्याच्या घरी गेलेलो, तिथे हा चिकनचा रस्सा चुलीवरती बनवलेला आणि आत्याने आमच्या आणि काकाने ओले काजू आणलेले चिकनमध्ये टाकण्यासाठी। ते माझी बहीण आणि आत्या ते ओले काजू आता चिरून काढून घेणार आहेत। इकडे मी तोपर्यंत चुलीवरती कांदा भाजून घेतलेला, तो भाजत आलेला आहे। आलं, लसूण, कांदा वगैरे भाजून व्यवस्थित झाला की त्यामध्ये मी एका नारळाचं ओलं खोबरं किसून घेतलेलं ते पण टाकायचं आहे आणि ओलं खोबरं पण व्यवस्थित कांद्याबरोबर भाजून घ्यायचं आहे। हे बघा, खोबरं भाजून झालेलं आहे। आता ते एका ताटामध्ये काढून घेऊयात। 2 वाट्या सुकं खोबरं घेतलेलं किसून, ते पण भाजून घेऊयात। भाजून घेतलेलं वाटणाचं साहित्य सर्व थंड व्हायला द्यायचं आहे आणि नंतर मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। इकडे चिकन मी स्वच्छ साफ करून धुवून घेतलेलं, त्याला थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ, कोथिंबीर, जराशी लाल तिखट लावून 15 ते 20 मिनिटं ठेवून दिलेलं। आता चिकन उकडून घ्यायचं आहे, त्यासाठी मी पाणी गरम करून घेत आहे। पाणी गरम झालेलं आहे, आता ते चिकनच्या टोपामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि चिकन चुलीवर ठेवून व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे। इकडे ओले काजू काढून झाल्यावरती ते गरम पाण्यात टाकून ठेवायचे आहेत। मग व्यवस्थित अशी त्याची सालं निघली जातात। गरम पाण्यात टाकून ठेवलेले आणि सालं काढून घेतलेले आहेत। इकडे आता चिकनला फोडणी द्यायची आहे, त्यासाठी मी वाटण भाजून घेतलेले तीच कढई घेतलेली आहे। त्याच्यामध्ये 4 ते 5 चमचे मोठे तेल टाकून घेतलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये एक मोठ्या साईजचा बारीक कांदा चिरून घेतलेला आहे आणि थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे, ते टाकला आणि कांदा व्यवस्थित तेलामध्ये भाजायला द्यायचा आहे। कांदा व्यवस्थित असं तेलामध्ये भाजला की त्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट साधारण एक छोटं पॅकेट असतं ते टाकलेलं आहे आणि ते पण तेलामध्ये अर्धा ते 1 मिनिट परतून घ्यायचे आहे। यामध्ये आता मी 5 मोठे चमचे मालवणी मसाला घेतलेला आहे, तो टाकते आणि तेलात व्यवस्थित पटकन मिक्स करून घ्यायचं आहे आणि वाटण आपले जे थंड झाल्यावरती मिक्सरला वाटून घेतलं आहे ते टाकायचे आहे सर्व आणि ते पण व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। वाटणाच्या चवीपुरतं 2 चमचे मी मीठ टाकून घेते आहे आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून वाटण 4 ते 5 मिनिटं परतून घ्यायचं आहे। ओले काजूचे गर मी उकडून घेतलेल्या चिकनमध्ये टाकून घेतलेले आहेत। इकडे 4 ते 5 मिनिटं वाटण परतून झालेलं आहे। आता ते या चिकनमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि चिकनचा टोप चुलीवरती शिजत ठेवायचा आहे। वाटण ज्या कढईत मी परतून घेतलेलं त्याच कढईत मी पाणी टाकून घेतलेलं। चिकनचा रस्सा ज्या प्रमाणात तुम्ही पातळ पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही पाण्याचा वापर करू शकता। मी साधारण हे 20 लोकांसाठीचं चिकन बनवलेलं आहे। वाटण टाकल्यावरती 7 ते 8 मिनिटं चिकनचा रस्सा शिजवून घ्यायचा आहे। कलर पण किती सुंदर असा आलेला आहे बघा। आणि कविता स्वयंपाकघरला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। हे बघा, 7 ते 8 मिनिटं मस्त असं चिकनचा रस्सा शिजवून घेतलेला आहे। आता त्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया आणि तुम्ही पण ह्या पद्धतीने
चिकनचा रस्सा नक्की बनवून बघा. हा रस्सा तुम्ही वड्यासोबत, भाकरी, चपाती किंवा भातासोबत खायला पण खूप छान लागतो, टेस्टी लागतो. आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा. आणि कविता स्वयंपाकाला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.